पावन झालेली ही सोनलगी अर्थात सोलापूर आज जगात अभिनव श्रीशैल म्हणून ओळखलं जात. श्री सिद्धरामेश्वरांच्या जीवनचरित्रातील ज्ञानयोग, कर्मयोग, भक्ती योगाच्या अनेक कथा आपण आजपर्यंत ऐकलेल्या आहेत. आज आपण पाहूया श्री सिद्धरामेश्वरांची आणि श्री मल्लिकार्जुनांची श्रीशैल भेट अर्थात सोहळा गुरुभेटीचा. योगी कुलचक्रवर्ती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांना योग समाधी घेऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालं होतं. त्याच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भक्तांची गर्दी वाढत होती. आता सोन्नलगी हे गाव एक अभिनव श्रीशैल म्हणून ओळखलं जाऊ लागलं. दर सोमवारी दूर दूरच्या खेड्यातील भक्त श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनाला येऊन आपली मनोकामना त्यांच्या चरणी अर्पण करत असत. एके सोमवारी असाच भक्तांचा मोठा ताफा श्री सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीचं दर्शन घेऊन शेजारील आश्रमामध्ये प्रसाद घेण्यासाठी आला होता. तिथं अण्णबम्मय्या, केदारगुरु, हरळय्या, कल्लय्या यांना पाहून तेथील सर्व भक्तांना श्री सिद्धरामेश्वरांचा महिमा ऐकायची मनामध्ये इच्छा निर्माण झाली. त्यातील एका भक्तानं विनंती केली, हे परोपकारी अण्णय्या, आम्ही खूप दुरून आलो आहोत. आम्हाला श्री सिद्धरामेश्वरांचा महिमा ऐकण्याची मनस्वी इच्छा आहे. कृपया ती कथन कराल तर आपले थोर उपकार होतील. हे ऐकून अण्णबम्मय्या म्हणाले, हे भक्तांनो, तुम्हाला माझ्या तोंडून श्री सिद्धरामेश्वरांचा महिमा ऐकायचा आहे याच्या इतकं माझं परमभाग्य दुसरं नाही. मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण सर्वांनी आसन ग्रहण करावे. त्यानंतर अण्णबम्मय्यांनी श्री सिद्धरामेश्वरांच्या महिमेचं कथन करायला सुरुवात केली. एषा कथा कामदुधास्तु तेषां पठन्तिये नित्यमनन्य चित्तः श्री सिद्धरामः सुमनोभिरामो दद्यादनुनं सुखमाश्रितेभ्यः. हे भक्तांनो, श्री सिद्धरामेश्वरांची कथा जे भक्तिभावाने आणि श्रद्धेने ऐकतात त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, कष्ट, संकट दूर होऊन त्यांचं संपूर्ण जीवन आनंदमय होतं. मी आता तुम्हाला थोडक्यात श्री सिद्धरामेश्वरांच्या जन्माची कथा सांगेन. या गावचे म्हणजे सोन्नलगीचे पाटील मुद्द गौडा व त्यांची पत्नी सुग्गल देवी यांना वयाच्या 60व्या वर्षी श्री रेवणाचार्यांच्या आशीर्वादाने पुत्ररत्न प्राप्त झाले व त्याचं नाव सिद्धराम असं ठेवण्यात आलं. ईश्वरी संकेतातून आपल्या गावात दैवी पुत्राचा जन्म झाला हे पाहून सोन्नलगी गावाने आनंदोत्सव साजरा केला. बालपणापासूनच सिद्धरामाला शिवभक्तीची आवड होती. एके दिवशी शेतातल्या आमराईत पाण्याच्या प्रवाहाजवळ सिद्धरामाला दिव्य शिवलिंग आढळले. त्या दिवसापासून सिद्धराम दररोज आमराईत जाऊन शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करू लागला. बाल सिद्धरामाची भक्ती पाहून शिवावतार श्रीशैल मल्लय्या एका वयोवृद्ध व अत्यंत तेजस्वी अशा जंगमाच्या वेशात सिद्धरामाला भेटायला आले. त्या तेजस्वी जंगम मूर्तीला सिद्धरामाने शेतातला हुरडा खाऊ घातला. हुरडा खाऊन झाल्यानंतर मल्लय्याने त्यांच्याकडे दही भाताची मागणी केली. जेव्हा सिद्धराम दही भात घेऊन परतला तेव्हा मल्लय्या निघून गेले होते. मल्लय्याच्या शोधात बाल सिद्धराम दिंडी सोबत श्रीशैलला पोहोचला. तिथं गेल्यानंतर दिंडीतील भक्तांनी सिद्धरामाला मंदिरातील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडवलं आणि सांगितलं की हाच हा मल्लय्या.
बाल सिद्धरामाला श्री मल्लिकार्जुनांच्या सगुण रूपाचं दर्शन हवं होतं. श्रीशैलगिरीच्या पर्वतावरील जंगलात सिद्धरामाला मल्लय्या भेटत नाही याची खात्री झाल्यानंतर शेवटी या बालमनाने देह त्यागाचा दृढ निर्णय घेतला. मल्लय्या मल्लय्या म्हणत कमरी कोळलं या खोल दरीत उडी टाकली. इतक्यात साक्षात श्री मल्लिकार्जुन प्रकटले आणि बाल सिद्धरामाचा हात धरून त्याला अलगदपणे उचलले, आपल्या हृदयाशी कवटाळून धरले. गुरु भेटीचा हा अगाध महिमा पाहून आकाशातून देवतांनी या दोघांवर पुष्पवृष्टी केली. गुरु भेटीचा सोहळा पाहण्यासाठी आकाशात हजारो देवी देवता गंधर्व जमले होते. त्यांनी देवाधिदेव महादेवाचा अवतार असलेले श्री मल्लिकार्जुनांचा आणि श्री सिद्धरामेश्वरांच्या षोडशोपचार पूजेला सुरुवात केली. महाप्राणदीपं शिवं शिवं बहुकाररूपं शिवं शिवं महासूर्यचन्द्राग्निनेत्रं पवित्रं महागाढतिमिरातकं सौरगात्रं महाकान्तिबीजं महादेवतेजं भवानीसमेतं भजे मञ्जुनाथं. नमः शङ्कराय च महेश्वराय च नमः शिवाय च शिवधराय च भवहराय च महाप्राणदीपं शिवं शिवं भजे मञ्जुनाथं शिवं शिवं अद्वैतभास्करम् अर्धनारीश्वरं हृदयङ्गमं चतुर्धतिसङ्गमं पञ्चभूतात्मकं षट्शत्रुनाशकं सप्तस्वरेश्वरं अष्टसिद्धीश्वरं नवरसमनोहरं दशदिशासु विमलम् एकादशोज्ज्वलम् एकनाथेश्वरं प्रस्तुतिवशङ्करं प्रणतजनकिङ्करं दुर्जनभयङ्करं सज्जनशुभङ्करं काणिभवतारकं प्रतिनिधितारकं भुवनभव्यभवनायकं भाग्यात्मकं रक्षकं मीशं सुरेशं ऋषेशं परेशं नटेशं गौरीशं गणेशं भूतेशं महामधुरपञ्चाक्षरी मन्त्रवाचं महाहर्षवर्षप्रवेशं सुशीर्षं. नमो हराय च स्वरहराय च पुरहराय च रुद्राय च भद्राय च इन्द्राय च नित्याय च निर्विद्याय च महाप्राणदीपं शिवं शिवं भजे मञ्जुनाथं शिवं शिवं दं दं दडं दं दडं दं दडं दं दडं कादिनादनवताण्डवाडम्बरं दद्दिम्नि दगदिम्नि दिद्दिम्नि दिविदिम्नि सङ्गीतसाहित्यसुमकमलवम्बरम् ओङ्कार ह्रीङ्कार श्रीङ्कार ऐङ्कार मन्त्रबीजाक्षरं मञ्जुनाथेश्वरं ऋग्वेदवाक्यं यजुर्वेदवेद्यं सामप्रगीतम् अथर्वप्रभातं पुराणेतिहासं प्रसिद्धं विशुद्धं प्रपञ्चैकसूत्रं विभुक्तं सुसिद्धं नकारं मकारं सिकारं बकारं यकारं निराकार साकार सारं महाकालकालं महानीलकण्ठं महानन्दनन्दं महाट्टाटहासं जटाजूटरङ्गैकगङ्गा सुचित्रं ज्वलद्रुग्रनेत्रं सुमित्रं सुगोत्रं महाकाशभागं महाभानुलिङ्गं महावक्त्रवर्णं सुवर्णं प्रवर्णं सौराष्ट्रसुन्दरं सौमनाथेश्वरं श्रीशैलमन्दिरं श्रीमल्लिकार्जुनं उज्जयिनिपुरमहाकालेश्वरं वैद्यनाथेश्वरं महाभीमेश्वरं अमरलिङ्गेश्वरं रामलिङ्गेश्वरं काशीविश्वेश्वरं परं कृष्णेश्वरं त्र्यम्बकाधीश्वरं नागलिङ्गेश्वरं श्रीकेदारलिङ्गेश्वरं लिङ्गात्मकं ज्योतिर्लिङ्गात्मकं वायुलिङ्गात्मकं आत्मलिङ्गात्मकं अखिललिङ्गात्मकं अग्निसोमात्मकम् अनादिं अमेयं अजेयं अचिन्त्यं अमोघं अभूतं अनन्तं
ಶಿವಸಿದ್ಧರಾಮನಿಗೆ ಶರಣೆನ್ನುವೆ. ಹೇಳುತ್ತ ಸಿದ್ಧರಾಮನಿಗೆ ಶರಣೆನ್ನುವೆ. ಕಣ್ತೆರೆದು ನೋಡುವೆ ಶಿವಯೋಗಿಯ, ಕಣ್ತೆರೆದು ನೋಡುವೆ ಶಿವಯೋಗಿಯ. ಅಂತರಂಗದಿ ಜಪಿಸುವೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನನ. ಈ ಲೋಕಕ್ಕೆ ಸೋಪಾನವ ಕೊಡುವ ಎನ್ನಾಳುವ ದೊರೆಯೇ ಶಿವಸಿದ್ಧರಾಮ. ಈ ಲೋಕಕ್ಕೆ ಸೋಪಾನವ ಕೊಡುವ ಎನ್ನಾಳುವ ದೊರೆಯೇ ಶಿವಸಿದ್ಧರಾಮ. ಶಿವಸಿದ್ಧರಾಮ.